पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. पतिव्रता बाईला आपला नवरा सर्वस्व असतो. कुणाला म्हणायचं माय पतिव्रता? पतीची या मता अनुसरूनी पतिव्रता. आपल्या मालकाच्या मताला अनुसरून जिचं वागणं असतं तिला म्हणायचं पतिव्रता. पतिव्रतेचे जिने भ्रताराच्या वर्तमाने. पतिव्रतेचा भाव तिचा पती तिचा देव. पतिव्रता नेणे अनेकाची स्तुती. सर्व भावे पती ध्यानी मनी. जिच्या ध्यानी मनी पतीचं चिंतन असतं तिला म्हणायचं पतिव्रता. अजून सोपं करून सांगू का महिला मंडळ? ऐकताय ना तुम्ही? पतिव्रता कळते ना? जी पतीची सेवा करते तिला काय म्हणायचं? बोला. ते बी माणसंच बोलता का? त्यांना बोलू द्या ना. जी पतीची सेवा करते तिला काय म्हणायचं? करतच नाही म्हणावं तर म्हणू कशी? बरोबर आहे ना? जी पतीची सेवा करते तिला काय म्हणायचं? पतिव्रता. कारण पती कोण असतो? परमेश्वर असतो. तुमच्या इकडे नसतो का? असतो ना? पती कोण असतो? बोला. परमेश्वर हो. बोला. पती कोण असतो? परमेश्वर असतो. कैलास महाराज, पती परमेश्वर असतो पण परमेश्वर दारू पित नसतो ना. कुणाचा परमेश्वर दारू पितो? हातवर करावर. मी दारू सोडायचा उपाय सांगतो. करा हातवर. बापरे, एवढे सज्जन माणसं इथं. आम्ही सप्त्याची काय गरज आहे? यांच्या छात्या कशा धडधड करायला वा ना. करते का हातवर? जाऊ द्या, नका हातवर करू. माय तुमच्या मनाला तर माहिती आहे आपलं गिराईक पेत आहे. हा, मनाला तर माहिती आहे ना. आता मला सूक्ष्मता सांगायची थोडी ऐका. त्यांना माहिती आहे माझे मालक दारू पितात. ज्यांचे कुणाचे पित असतील ते. त्यांना माहिती आहे माझे मालक दारू पितात. लक्ष द्या. पण तरी एवढ्या माणसात हात वर करून पतीची इज्जत घालवणं हा पतिव्रतेचा धर्म नाही म्हणून त्या बिचाऱ्याने हात वर केला नाही. म्हणून त्या बिचाऱ्याने हात वर केला नाही. तुम्ही लाजा धरा. तिने एवढ्या मोठ्या महाराजापुढं आपली इज्जत ठेवली बाबा. आता आजपासून आपण निर्णयच करू. आजपासून अरे तिनं हात वर करून केला नाही ना, आपली इज्जत ठेवली ना, याच्यानंतर आपण तिला हात वर करण्याची वेळच येऊ द्यायची नाही असं वागून दाखवायचं आहे. सुवर्ण महोत्सवी वर्ष. जीवनात सुवर्ण क्षण यायला वेळ लागणार नाही. बरोबर आहे. आणि ही सुवर्ण संधी आहे सगळ्यांना बदलण्याची. सांगता येईल तुम्हाला आमच्या गावात सुवर्ण महोत्सव होता आणि सानप महाराजाचं कीर्तन होतं. ऐका रे दादा हो, त्या कीर्तनाच्या दिवशी आम्ही हे बंद करून टाकलं. लक्षात ठेवा. मला काय सांगायचंय, नवीन जीवनाची सुरुवात करा. ही संधी आहे आणि ही संधी साधी नसून ही सुवर्ण संधी आहे. विठाला विठाला. कसा जरी असला तर त्याची सेवा करणं हा पत्नीचा काय आहे माया हो? बोला ना. तुम्ही एवढ्या टेन्शन मध्ये का बसलात भाऊ? तुम्हाला बोलता येत नाही का? बोला. नवऱ्याला जेवढं जोरात बोलता तेवढं तर जोरात बोला. त्याचा तर आवाज एका मिनिटात दाबते म्हणा. इथं कशी बोलू तशीच बोल माय. आता आहे बोल. जी पतीची सेवा करते तिला म्हणायचं पतिव्रता. आणि आपला मालक कसा जरी असला तर त्याची सेवा केली पाहिजे. भला हो बुरा हो कैसा भी हो. कैलास. भला हो बुरा हो कैसा भी हो, मेरा पति मेरा देवता हो. भला हो बुरा हो कैसा भी हो, मेरा पति मेरा देवता हो. मेरा पति मेरा देवता हो. भला हो बुरा हो, भला हो बुरा हो कैसा हो, मेरा पति मेरा देवता हो. मेरा पति मेरा देवता हो. कसा जरी असला तर माझा काय आहे? परमेश्वर आहे. महाराज म्हणले लक्ष द्या माझ्याकडे. तो कसा जरी असला तर माझा परमेश्वर आहे. लक्ष द्या. आणि म्हणून पतीची सेवा करणं पत्नीचा काय आहे? धर्म आहे. आम्हा नारायण तैशा परी. मग एवढा एकनिष्ठ भाव जर पांडुरंगाशी जोडलेला आहे, लक्ष देऊन ऐका, तर तुकाराम महाराज देवीला शरण का जातात? बरं, तुकाराम महाराजच नाही, वारकरी संप्रदायाच्या कोणत्याही संताचं चरित्र बघा, त्यांचा एक भाव आणि एक देव जोडलेला आहे. नामदेवरायाच्या जीवनातलं उदाहरण घ्या.
प्रेममूर्ती बाल भागवत लढीवाळ भक्त म्हणून नामदेवरायाला संबोधलं जातं. नामदेवरायाचा अधिकार जर आपण पाहिला तर नामदेवराय 5 वर्षाचे असताना, आता या स्टेजची हाईट जरा जास्तच झाली, आता ती माझ्या आल्याच लक्षात आलं, पण ते मी तासभर अगोदर आलो असतो काहीतरी पर्याय केला. उद्या जर करता आली ती कमी करा हाईट, कारण या पुढचे किती वेळा असं पाहणार. आणि आपल्याला वाटते बोर झाली का मान टाकायला लागले. मान टाकायली नाही, मान दुखायला त्यांच्या, बरोबर आहे ना, ते कळतंय मला. पण आता कर ना तू, उद्या जरा कमी करता आलं, स्टेजचं हाईट कमी करा, ती फूटभर असली बस झाली. विठाला विठाला नामदेवरायाचा अधिकार जर आपण पाहिला तर 5 वर्षाचे असताना नामदेवरायाचे वडील दामू शेट्टी घरी नव्हते. मग नामदेवरायाच्या आईनं सांगितलं, नामा आज तुझे बाबा घरी नाही आहेत, आज देवाला नैवेद्य घेऊन तुला जायचं. नामदेवराय नैवेद्य घेऊन निघाले. ऐका, लक्ष द्या माझ्याकडे, आता तुम्ही टाकल्या तरी मी जरा मागं पाहतो. एवढा वाफा सोडून देऊ कांद्याचा, आपण मागचा घेऊया. लक्ष द्या. नामदेवरायाच्या आईने सांगितलं, नामा देवाला नैवेद्य खाऊ घालू नये. आपली आई काय म्हणते, देवाला नैवेद्य दाखवू नये. नामदेवराय नैवेद्य घेऊन निघाले आणि दगडाच्या मूर्तीच्या समोर नैवेद्य ठेवला. बोलत चला, दगडाचा देव खात असतो का? नाही. आपलं म्हणणं नाही दगडाचा देव खात नाही, पण नामदेवरायानं केलेला चमत्कार बघा. दगडाच्या मूर्तीच्या समोर नैवेद्य ठेवला, देवाच्या खाण्याची वाट पाहायला लागले, देव खायला तयार नाही. नामदेवरायाला असं वाटलं, रोज बाबा नैवेद्य आणतात तर देव खातो, आणि आज मी आल्यामुळे देव खात नाही. नामदेवराय देवाला म्हणले, देवा तू जर नैवेद्य नाही ना खाल्ला, तुझ्याच पायावर डोकं आपटून मी माझा प्राण देईल. नामा म्हणे, तुझला शरण चरण कमळावरी शिरा पटेन, घेऊन आलो नैवेद्याला एक तरी घास घे विठ्ठला. तुझ्यासाठी नैवेद्य घेऊन आलो, एक घास तरी तुला घ्यावं लागल. टाकळीवरून पार्सल आणले, अर्धी तरी तुला हाणावं लागेल. माणसं आग्रह करतात का नाही? अरे हात मोडतो, बरोबर आहे काय? नामदेवराय म्हणले, अरे एक घास एवढ्यात प्रयत्न करून आणलाय तुझ्यासाठी, हा नैवेद्य एक घास घ्यावा लागेल. चमत्कार बघा. पाषाणाची मूर्ती थरथरा कापिली, जे होती लागली अनिल महाराज नाम्यासमी. नोय हा सामान्य महिमा मृदंग संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. दगडातून देव प्रगट झाला, नामदेवरायाच्या हातचा नैवेद्य देवाने खाल्ला. आपलं म्हणणं होतं दगडाचा देव खात, बोला 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 बोला, आपलं म्हणणं होतं दगडाचा देव खात नाही. पण नामदेवरायाच्या हातचा नैवेद्य खाल्ला नाही का? खाल्ला. का खाल्ला? खाऊ घालणारा नामदेवरायासारखा असेल तर देव दगडातून प्रगट होऊन खायला तयार आहे. खाऊ घालणारा आपल्यासारखा असेल तर कुत्र सुद्धा खायला तयार नाही. आपल्या डाव्या हातात भाकर असते आणि उजव्या हातानं काठी लपवलेली असते. कुत्र जवळ येईपर्यंत भाकर दाखवायची, कुत्र जवळ आलं की भाकरीचा हात मागं करायचा आणि काठीचा ठोका टाकायचा, बरोबर. जेवण 2 पद्धतीनं होतं, एक तर खाणाराला भूक असावी, नाही तर खाऊ घालणाराचं प्रेम असावं. नामदेवरायासारखा खाऊ घालणारा होता. कोण कहता है भगवान खाते नहीं, नामदेवराय की तरह हम खिलाते नहीं. कौन कहता है भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं. कौन कहता है भगवान सोते नहीं, माँ यशोदा की तरह हम सुलाते नहीं. कौन कहता है भगवान रोते नहीं, राधा रानी की तरह हम प्रेम करते नहीं. एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा ये रो कहे. एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा ये रो कहे. क्या होते आंसू, क्या पीड़ा होती है,
बार जरा तुम ताने सुनकर देखो सावरिया, राधा ये रो रो कहे, एक बार तो राधा कर देखो मेरे सावरिया, राधा रो रो कहे। एक वा टाळ्या विचार करून वाजवा, खर्चाचा विषय येतो. महाराज म्हणे एक वेळेस राधाहून प्रेम करायला शिका, देव आपल्यासाठी रडायला सुद्धा तयार आहे. नामदेव रायासारखं खाऊ घाला, देव खायला तयार आहे. रोज देवाला दूध पाजण्याचं काम नामदेव रायाचं होता. एवढं देवाचं नामदेव रायाचं प्रेम. ऐका आता, नामदेव रायाचं देवावर प्रेम होतं विशेष नाही, देवाचं सुद्धा नामदेव रायावर तेवढंच प्रेम होतं हे विशेष आहे. कैलास, वन साइड प्रेम असून फायदा आहे का? आता माझं आहे तुमच्या दोघावर, पण तुम्ही दोघं बी बदमाश निघाले आहे का नाही? वन साइड काय कामी आहे का? बेवफाई काय कामाची ही? बरोबर आहे ना? लक्षात ठेवा, प्रेम दोन्हीकडे असावं. नामदेव रायाचं जेवढं प्रेम देवावर होतं ना, तेवढंच प्रेम देवाचं सुद्धा नामदेव रायावर होतं. मी देवाचा आहे म्हणणं ही झाली भक्ती, देवाने हा माझा आहे म्हणावं ही झाली भक्तीची पराकाष्ठा. आपल्या प्रेमाचा स्वीकार त्यानं केला पाहिजे ना. नामदेव रायाचं प्रेम देवावर होतं आणि देवाचं सुद्धा नामदेव रायावर तेवढंच प्रेम होतं. मग नामदेव रायाचं आणि देवाचं ठरलं म्हणे, नामा आजपासून तू मला सोडून कुठे जायचं नाही, मी तुला सोडून कुठे जाणार नाही, असा करार झाला. ऐका बरं का. पण काही दिवसानंतर माऊलींना इच्छा झाली तीर्थयात्रेला जायची. तीर्थयात्रेला गेलो पाहिजे. जव हे सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाय. आमचे महाराज तीर्थयात्रा काढतात, बरोबर आहे. आता आहे का कुठं कुठं? चार धामची यात्रा, ज्याला जायचं असेल त्यांनी संपर्क करा. तीर्थयात्रेला गेलो पाहिजे. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले सोयीत पाय. तीर्थयात्रे जाय चुकू नको. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यो, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठो पवित्रो यदि नाम घोष, हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये. हस्तस्य भूषणम दानम. आता एवढा मोठा उत्सव जर चालू असेल तर प्रत्येकाची जबाबदारी आहे आपण याला सहकार्य करणं. मागण्याची वाट पाहिजे नाही. एवढा मोठा उत्सव जर या देशवड्यात होत असेल तर महाराज आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. आणि मला वाटतं सगळ्यांचं सहकार्य म्हणूनच एवढा उत्सव आहे, बरोबर आहे. नाही तर हे काही लहान यादी नाही महाराज. हे जे कीर्तनकार इथं येणार आहे ही काही लहान यादी आहे का? बरोबर आहे. ही यादी पाहून लोक विचार करतील किती लुटलंय न गाव, बरोबर आहे ना. लक्ष देणार काय का साधी यादी आहे का? पण सगळ्यांचं सहकार्य पाहिजे ना, सगळ्यांचं सहकार्य पाहिजे. दान धर्मान, राजधर्मान, मोक्ष धर्मान, विभागश, स्त्री धर्मान, भगवत धर्मान, समासव्यास योगतः. दान करणं हा माणसाचा धर्म आहे. संपत्तीतला 10% भाग चांगल्या कामात खर्च व्हावा. कालच उदाहरण सांगतो. आमच्या महाराजांनी गजानन महाराजाचं मंदिराचं काम चालू आहे, त्यांनी मला गाडीत प्रसंग सांगितला. ऐका म्हणे, महाराज गजानन महाराजाच्या मंदिराचं काम गावात चालू आहे आणि काल अनुभव आला म्हणे. काय अनुभव आला ऐका. ते काल फरशी घेण्यासाठी गेले आणि लोणार त्यांच्याजवळ शेर आहे, तिथं फरशी घेतली आणि 1,20,000 रुपयाचं बिल झालं. ऐका बरं का, 1,20,000 रुपयाचं बिल झालं आणि या मंडळाकडे 1,00,000 रुपये जमलेले होते. मग बिल तर 1,20,000चं झालं ओंकार महाराज, आणि जमवळ तर 1,00,000 रुपये आहेत. हे महाराज त्या अग्रवालच ना, अग्रवाल म्हणून तिथं दुकान आहे, त्यांना म्हटले शेठजी 1,20,000 रुपये बिल झालंय आणि आमच्याकडं तर 1,00,000 रुपये आहेत, आता काय करायचं बोला. असं करतो आम्ही, 8 दिवसात पुन्हा वर्गणी गोळा करतो आणि तुमच्या आणून देतो. त्या अग्रवालने काय केलं, तो काय माझ्या ओळखीचा नाही, माझ्या परिचयाचा नाही, आणि मी त्याला पाहिलं बी नाही. मी आज जर त्याचं नाव घेत असेल तर त्याचं काम काहीतरी असेल. ऐका, त्याने 1,00,000 रुपये घेतले जमा आणि खालची बाकी 20,000ची मंदिराची माझी पावती, असं करून बिल नील करून दिलं. मग महाराज म्हणले हे असं काय? मग त्यांनी सांगितलं, अरे मोलमजुरी करणारा, बिगारी काम करणारा मुसलमान मस्जिदीला जर दान देत असेल तर आपण एवढे मोठे असताना आपण का दिलं नाही पाहिजे. लक्षात ठेवा, मुसलमान लोक कमाईतला 10वा हिस्सा, 12वा कमाईतला 12वा हिस्सा अल्लासाठी काढतात.
तुम्ही आजही तुमचे मित्र कोणी असेल तर त्याला विचारा. अरे मोलमजुरी करणारा मुसलमान असू द्या, शुक्रवारी त्याचं काम बंदच दिसेल तुम्हाला. जुम्मे का दिन है बोले आज काम नाही कर सकते. ही निष्ठा सोपी आहे का? एवढा मोठा उत्सव होत असेल तर आपण जीव ओवाळून टाकला पाहिजे. मी तर म्हणतो ही 50 वर्षानं जसा सुवर्ण महोत्सवाची संधी आहे ना, तसं 50 वर्षानं तुम्हाला ही दान करण्याची सुद्धा संधी मिळालेली आहे. ही दानाची संधी येण्यासाठी तुम्हाला 50 वर्ष थांबावं लागलं आणि ती संधी आज आली. आणि या संधीचं सोनं करेल ना, तो सुवर्ण महोत्सवात आठवणीत राहिल्याशिवाय राहणार नाही. या सुवर्ण महोत्सवात ज्याने ज्याने दान केलं, लोक त्याचं वर्षभर नाही आयुष्यभर नाव घेतील. अहो, आमच्या गावात सुवर्ण महोत्सव होता तेव्हा ह्या माणसानं एवढी मदत केली आणि ह्या माणसानं चप्पल हाणली. बस हे दोन्ही ध्यानात राहणार. विठाला विठाला. आता श्रीमंती कोणती आहे? भाकरी बरोबर भूक असावी, अंथरुणा बरोबर झोप असावी आणि श्रीमंती बरोबर दान असावं. हा जगातला 1 नंबरचा श्रीमंत आहे. भाकर आहे भूक नाही दरिद्री आहे, अंथरुण आहे झोप नाही दरिद्री आहे. पैसा असून देत नसेल तर दरिद्री आहे. काय जाळायचं काय त्याच्या पैशाला? चला बोला, मग चांगल्या कामात दिलं पाहिजे. करंदीकरांची कविता आहे, देणाराने देत जावे, घेणाराने घेत जावे, एक दिवस घेता घेता देणाराचे हात घ्यावे. संपत्तीतला 10% भाग. हस्तस्य भूषणम दानम. हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये. पायाचं भूषण आहे कीर्तन झाल्यावर दुसऱ्याच्या चपला घालून जाण्यामध्ये. बरोबर आहे ना? नाही, काही माणसं कीर्तन ऐकतात पण चपला चोरायच्या सवयी जात नाही. आपण एखाद्याच्या कपाळाला गंध बघावा, आपल्याला वाटतं सज्जन माणूस आहे, आपण त्याच्या बायकोला म्हणावं, बाई तुम्ही भाग्यवान आहात. का बाबा? तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात. ती बाई म्हणते, महाराज तुम्ही त्यांच्या गंधावर जाऊच नका. ते रोज कीर्तनाला गेले की नवीन चप्पलचा जोड घरी घेऊन येतात. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय बघता? त्यांनी शेजाऱ्याच्या संडासमध्ये उभं राहून फोटो काढला आणि सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आणले. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय पाहता? एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही आणि एकटा पंतप्रधान देश बदलू शकत नाही. आज लोकांच्या इमानदारीचा जर विचार केला तर लोक एवढे इमानदार आहे, इथं पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो, एवढे इमानदार माणसं आहे. मंदिराच्या बाहेर सूचना असतात, पादत राणे बाहेर काढा. बसमध्ये सूचना असतात, थुंकू नका. या सूचना म्हणजे आपण सुज्ञ असल्याची पावती आहे. माऊलींना इच्छा झाली तीर्थयात्रेला जायची, कुणाला सोबत न्यावं? मग नामदेवरायाला न्यायचं ठरवलं. माऊली नामदेवरायाकडे आली, नामदेवा तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे. नामदेवरायानं सांगितलं, चांगली गोष्ट आहे, तुम्ही माझ्या बरोबर यावं अशी इच्छा आहे. नामदेवरायानं सांगितलं, मी येऊ शकत नाही, कालच देवाचं माझं ठरलं, देवानं सोडून मला जायचं नाही, मी देवाला सोडून जाणार नाही. ऐका, पांडुरंगा लक्षात नाही का? माऊलीला वाटलं आपण पांडुरंगाकडून परवानगी घेऊ. माऊली पंढरपूरला आले, पांडुरंगा तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे. पांडुरंगानं सांगितलं, चांगली गोष्ट आहे, सोबत नामदेवरायाला घेऊन जायची इच्छा आहे. पांडुरंगा म्हणले, मजा घेऊन. नामदेवराय शेजारीच उभी होती. म्हणे, देवा आपलं ठरलं, तू मला सोडून जायचं नाही, मी तुला सोडून जाणार नाही, आज खुशाल जा म्हणता. कधीपासून खोटं बोलाय शिकले? भगवंत म्हणले, निवडून आल्यापासून. कधीपासून खोटं बोलायला शिकले? आपलं ठरलं ना एकमेकाला सोडून जायचं नाही, राहायचं नाही. पांडुरंग म्हणले, नामा आपलं लाख जरी ठरलं असेल, वस्तू आपली असू द्या, द्यायची का नाही द्यायची आपण ठरवून चालत नसतं. न्यायला कोण आलं याच्यावर अवलंबून असतं. प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप माऊली आल्यानंतर मला नाही म्हणता येणार नाही, तुम्हाला जावं लागणार आहे. नामदेवरायाला देवाचा विरह सहन होत नव्हता. नामदेवराय देवाला म्हणले, देवा तुमची आज्ञा म्हणून मी तीर्थयात्रेला जातो, पण ज्या देवाचे विटेवर पाय नाही कटेवर हात नाही, कटेवरी
नाही ज्या देवाचे, निघे मी तयाचे दर्शन. ज्या देवाचे विटेवर पाय नाही आणि कटेवर हात नाही असा देव जर मला दिसला नाही तर मी त्याचं दर्शन सुद्धा घेणार नाही. एवढा एकनिष्ठ भाव पांडुरंगाशी जोडलेला होता. या परंपरेतले तुकाराम महाराज आज देवीला शरण का जातात? या परंपरेतले म्हटल्यापेक्षा जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळाचा येथोनिया. तुकाराम महाराज म्हणजे नामदेवरायाचेच अवतार आहेत ना. तुकाराम महाराजाला माहिती नव्हतं का मागच्या अवतारात मी ही प्रतिज्ञा केलेली आहे बाबा. आज मी जर देवीला शरण गेलो तर माझी प्रतिज्ञा भंग होईल, माझ्या एकनिष्ठतेमध्ये बाधा येईल. पण ऐका, तुकाराम महाराज देवीला शरण जातात हे खरं आहे, पण त्यांच्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही हे सुद्धा खरं आहे. कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या असतात. हेही खरं आणि तेही खरं. माझ्या घरी कार्यक्रम होता, तुम्ही दोघांनी यायला पाहिजे होतं, हे खरं आहे. पण पुढचे लोक म्हणले तुम्हाला पुन्हा जिल्ह्यात येऊ देणार नाही. आता ते बी खरंच आहे. कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या असतात. हेही खरं असतं आणि तेही खरं असतं. उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. ओंकार आणि कैलास दोघं मित्र, दोघं आता सुट्टीच नाही त्यांना आता आहे का. ओंकार आणि कैलास दोघं मित्र टाकळीच्या बस स्टँडला गेले आणि इथून त्यांना गावाला जायचं होतं. मग बसची वाट पाहत बसली. बसला यायला कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या असतात. विनोदाचा भाग लक्षात घ्या. मग बसची वाट पाहत बसले. बसला यायला थोडा वेळ होता. मग तिथे एक हॉटेलवाला जिलेबी तळत होता. मग ओंकार महाराज कैलास महाराजांना म्हणले, कैलास जिलेबी खायची इच्छा आहे रे. कैलास महाराज म्हणले, भाऊ तुम्हाला जिलेबी खायची इच्छा आहे पण माझ्या खिशात काही पैसे नाही, अजून काला झाला नाही. माझ्या खिशात काही पैसे नाही म्हणे. ओंकार महाराज म्हणजे जरा डेरिंगबाज माणूस. हा खरंच आहे ते. ओंकार महाराज म्हणले, बाबा पैसे नाही पण खायची तर इच्छा झाली ना. अहो म्हणले, पण पैसे नाही खायचं कसं काय, पुढच्या परिणामाला कोण सामोरं जायचं. ओंकार महाराज म्हणले, पुढचं पुढं पाहून घेऊ, पण खायची इच्छा झाली ना, पाहू शास्त्री काय म्हणतील, पुढचं पुढं पाहून घेऊ. बरोबर आहे ना, पाहू बरोबर आहे का नाही. पण आता इच्छा झाली नाही, इकडं लक्ष द्या. मग ते हॉटेलवाल्याला म्हणले, मला पावशेर जिलेबी द्या. आणि त्या हॉटेलवाल्याने जिलेबी दिली आणि ओंकार महाराज खात बसले. कैलास महाराजाला वाटलं, अरे याच्याजवळ पैसे नसून हे जर हाणायला लागलं आपल्याला काय अडचण आहे, पहिलं तर याचं होईल, काय व्हायचं तर मग आपलं होईल. कैलास महाराज बी गेले, म्हणले मलाही पावशेर जिलेबी द्या. दोघेही जिलेबी खात बसले. ओंकार महाराजाचं खाऊन झालं. ओंकार महाराजांना हात धुतले आणि निघाले. हॉटेलवाला म्हणे, ओ पैसे. ओंकार महाराज म्हणले, ओ अगोदर पैसे दिले नंतर जिलेबी घेतली. याला म्हणायचं खोटं बोल पण रेटून बोल. हॉटेलवाला म्हणे, तुम्ही खोटं बोलताय, तुम्ही पैसे दिले नाही. ओंकार महाराज म्हणले, अहो अगोदर पैसे दिले आणि नंतर जिलेबी घेतली. हॉटेलवाला म्हणे, अहो तुम्ही जिलेबी घेतली आणि खात बसले, पैसे कधी दिले. हॉटेलवाल्याला ओंकार महाराज म्हणले, अहो महाराज माणूस आहे, मी खोटं बोलणार आहे का, 20 रुपयासाठी खोटं बोलणार आहे. अगोदर पैसे दिले आणि नंतर जिलेबी घेतली. दोघांचं चांगलं भांडण सुरू झालं. हॉटेलवाला म्हणायचा दिले नाही, ओंकार महाराज म्हणायचे दिले. तेवढ्यात कैलास महाराज मधीच उठले आणि हॉटेलवाल्याला म्हणले, ओ तुमच्या दोघाच्या भांडणात मी दिलेले विसरून जाल. हॉटेलवाला गोंधळून गेला. ते कन्फ्यूज झालं. ते म्हणे, दोघं खोटे कसे बोलतील. ते हॉटेलवाला म्हणे, नाही हो तुम्ही दिलेले आठवणी देव, याने दिले नाही. बस कैलास महाराजाला वाटलं आपली निर्दोष मुक्तता त्या दिवशी झालेली आहे. आता राहिली ओंकार महाराज. आता ओंकारचं पाहून घेईल, आपल्याला काय करायचं. दोघांचं चांगलं भांडण सुरू झालं. हॉटेलवाला म्हणायचा दिले नाही, ओंकार महाराज म्हणायचे दिले. 10-5 माणसं एकत्र आले. काय झालं. आता हे काय ठरून नाही यायला लागलं ते, बरोबर आहे. हां लक्ष द्या माझ्याकडे. काय झालं. हॉटेलवाला म्हणे, अहो या महाराजांनी जिलेबी खाल्ली आणि पैसे न देतात निघाले. ओंकार महाराज म्हणले, अहो खोटं बोलतो हॉटेलवाला. 7 दिवस पिंपळगाव सप्त्याला होतं. माझा असा स्वभाव आहे का सरपंच, सांगा तुम्ही तो ओळखता का नाही, सांगा बरं. अहो मी महाराज माणूस आणि याचे 20 रुपये बुडवणार आहे का. बाकीचे ऐकणारे म्हणले, महाराज हे बघा, तुम्ही म्हणता दिले, तो म्हणतो नाही दिले, अशानं हा वाद मिटणार नाही. आता आम्ही होतो का तुमचं काय झालं नाही, काय चालू आहे तुमचं, बरोबर आहे ना. आता आम्हाला काय माहिती आहे तुमचं काय चालू आहे, वडावडी, बरोबर आहे का नाही. ते म्हणले, बा आता तुम्ही म्हणता दिले, तुम्ही म्हणता नाही दिले, अशानं हा वाद मिटणार नाही. एखादा तिसरा माणूस इथं होता का, त्याला आय विटनेस म्हणतात. पुरावा असेल तर पुरावा, नाही कळलं का तुम्हाला. पुरावा असेल तर पुरावा नसेल तर का पुरावा म्हणून म्हणतात. बिनबुडाचे आरोप करू नका.
पुरावे सादर करा, पुरावे पाहिजे त्या शिक्षेला सामोरं जायला मी तयार आहे अध्यक्ष महोदय. विरोधकांना माझ्यावरचे आरोप सिद्ध करून द्यावे, राजकारणातून संन्यास घेईल, मतदारसंघात पाय ठेवणार नाही अध्यक्ष महोदय. असंच असतं ना, ते पुरावा पाहिजे ना. पुरावा नसेल तर क्लीन चिट मिळत असते माणसाला. बघा, आरोप करणं सोपं आहे, सिद्ध करणं अवघड आहे. आरोप काय कोणी कोणावर करू शकते, त्याच्यात काय. आरोप करायला काही तथ्यच लागत नाही, पुरावा सिद्ध करायला तथ्य लागत असते. म्हटलं इथं एखादा तिसरा माणूस होता का, ते हॉटेलवाला म्हणे बघा हे महाराज होते, यायला विचारा. आता कळावं म्हणून नाव घेतो, कैलास महाराज होते, यांना विचारा. हे बाकीचे माणसं म्हणले का हो हे ओंकार महाराजांनी हॉटेलवाल्याचे पैसे दिले का. कैलास महाराज म्हणले जो कहूंगा सच कहूंगा, सच के अलावा कुछ नहीं कहूंगा. मी ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी पहिल्यांदा तारीख घेतलेली होती. मी ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी भारताच्या संविधानाबद्दल कडी निष्ठा बाळगेन. मी कुणाच्याही बद्दल आकस भाव अपपर भाव ठेवणार नाही. मी या महाराष्ट्राच्या जनतेला समानतेचा न्याय देण्याचा प्रयत्न करेल. मी माझ्या सतसत विवेक बुद्धीने. असं असतं ना, बरोबर आहे ना. आता मी बऱ्याच मंत्र्याच्या त्या शपथ ऐकल्या, त्याला सतसत विवेक बुद्धी पण येत नव्हती, एवढी विवेकाची बुद्धी आहे त्यांची. काय म्हणायचे, सट 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 बस. आणि हे आपले मंत्री येतात सध्या, बरोबर आहे. अरे 15 वर्षे झाली राजकारण करता, वाचून शपथ म्हणता येत नाही. किती दुर्भाग्याची गोष्ट आहे. तुम्ही माझं कीर्तन झाल्यावर ऐका, शपथ घेताना काय घडलं ती खाली लगेच लिस्ट येऊन जाते, बरोबर आहे. कैलास महाराज म्हणले जे बोलेल ते खरं बोलेल. मग हॉटेलवाल्या हे बाकीच्या माणसं म्हणले सांगा यांना पैसे दिले का. ओंकार महाराजांनी हॉटेलवाल्याचे पैसे दिले का. कैलास महाराज म्हणले बाकीचं मला काही माहिती नाही आणि खोटं बोलणं आपल्याला शिकवलेलं नाही, पण जसे पैसे मी हॉटेलवाल्याला दिले तसे ओंकार महाराजांना सुद्धा दिले. कळलं तुम्हाला आता. यांनी दिले नाही हे बी खरं आहे, यांनी दिले नाही हे बी खरं आहे, आणि हॉटेलवाला म्हणतो ते बी खरं आहे. कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या असतात. तुकाराम महाराज देवीला शरण जातात हे खरं आहे, हा खरं आहे. त्यांच्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही हे खरं आहे, हा ते सुद्धा खरं आहे. ती देवी कोणती याचा आपल्याला विचार करावा लागेल. साधू संतांनी भगवंताला आळवते वेळेस तीनही लिंगामध्ये आळवलेलं आहे. ऐका, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग. वर्णन पांडुरंगाचंच आहे. पुल्लिंगातही आहे, स्त्रीलिंगातही आहे, नपुसक लिंगात सुद्धा आहे. पुल्लिंगातलं पांडुरंगाचं वर्णन तो हा विठ्ठल बरवा, बोला तो हा माधव बरवा, तो हा प्रत्यय पुल्लिंगाचा आहे. नपुसक लिंगातलं वर्णन सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवोनिया, ते हे सर्वनाम नपुसक लिंगाचं आहे. आता स्त्रीलिंगामध्ये एग एग विठाबाई, एग एग विठा जेवायला नंतर जरा जोरात म्हणा. एग एग विठाबाई माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा,
सामील व्हायचं. महाराज म्हणले ए ग विठाबाई नारायणगावची हा नाही 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 माझे पंढरीचे आई भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. विठाबाई म्हटलं पण कोणाला? पांडुरंगाला. विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई रंगाई ओ ये रंगाई ओ ये. विठाई किठाई कृष्णाई कान्हाई हे 4 देव आहे का? एका देवाला दिलेले प्रेमानं संबोधन आहे. जसं आई आपल्या पोराला कधी सोन्या म्हणते, कधी राजा म्हणते, कधी वाघा म्हणते, कधी पिल्लू म्हणते. पिल्लू कुत्र्याचं असतं. माणसाच्या पोराला सोन्या राजा वाघा तूच माझं पिल्लू. हा बरोबर आहे ना. मग सोन्या म्हणलं तरी तेच, राजा म्हणलं तरी तेच, वाघा म्हणलं तरी तेच, आणि पिल्लू म्हणलं तरी तेच. तसं विठाई किठाई कृष्णाई कान्हाई हे पांडुरंगाला संबोधनच म्हटलेलं आहे. असे किती सुद्धा देवीचे प्रमाण सांगेल मी स्त्री रूपकातले. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊली साठी टाळ्या वाजवा. बस आजी की झलक सबसे अलग. चला बरोबर आहे ना. वा 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 असं आनंद घ्यायचा महाराज. भजनात लाजल्यावर कोण काय म्हणणार. आता ह्याच वयात वरातीत नाचला असतं नाव ठेवले असते. पण इथं नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती मी अगोदर सांगितलं. लक्ष द्या शब्दाकडे. आता आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळासी दाटीवो. पंढरपूरला गर्दी कधी कधी असते. आषाढी कार्तिक. पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी वो. पुंडलिक रायाचं मंदिर कुठे आहे? वाळवंटामध्ये. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवो निकटी वो. हे वर्णन कुणाचं आहे? मग आज्याचं नाही, पांडुरंगाचं. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवो निकटी. आणि हे स्त्री रूपकातले देवीचे भजन आहेत. नाही तर मी नवरात्रात एक चालता चालता ऐकला अशोकराव. तिरची टोपी वाकड्या भांगावरी ग देवीची नजर शिंगाड्या बोकडावरी. देवीला याची काय करायची? हे आराध्याचे गाणे. महाराज म्हणले देवीचे भजनच वेगळे. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातिला चारी वेदाचा फुलवरा बांधला. तो फुलवरा वेगळाच आहे. बोधपर्डी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती. उदो उदो भक्त बोलती. गोंधळा येई वो जगदंबे गोंधळा येई वो जगदंबे येई वो टाळ्या वाजवूया सर्वांसाठी जोरदार. वा
महाराज म्हणले गोंधळा येई हो जगदंबे. पण ती देवी कोणती आहे? ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे. आणि देवी आणि देव वेगळा नाही. देव देवी मीचे पाहो. देवी आणि देव महाराज म्हणले माझंच रूप आहे. मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. हा माईक चालण्यासाठी काय पाहिजे? बोला ना. लाईट नाही, करंट पाहिजे. लाईट हे करंट पाहिजे. माईक चालण्यासाठी करंट पाहिजे. लाईट लागण्यासाठी करंट पाहिजे. माईक चालण्यासाठी करंट, लाईट लागण्यासाठी करंट, फॅन चालण्यासाठी करंट, टी व्ही चालण्यासाठी करंट, कीर्तन कळण्यासाठी करंट. शार्ट झालेल्याला नाही कळणार, बरोबर आहे ना? करंट पाहिजे. मग मला सांगायच्यातली करंट ही नावाची शक्ती एकच आहे का वेगळी वेगळी आहे? एक. करंट ही नावाची शक्ती एक आहे, याच्यावर जोडलेले उपकरण वेगळे आहेत. कळलं माझं बोलणं? तसं ईश्वर ही एक शक्ती आहे. कोणी राम म्हणा, कोणी कृष्ण म्हणा, कोणी हनुमंत म्हणा, कोणी देवी म्हणा, कोणी जगदंबा म्हणा, कोणी खंडोबा म्हणा, ती एक शक्ती आहे. व्होल्ट करंट म्हणजे काय? व्होल्ट पॉवर, बरोबर आहे ना? तसं ईश्वर ही एक शक्ती आहे. महाराज अजून सोपं करून सांगतो मी तुम्हाला. बघा आता आमचे अशोकराव आहेत. मला नाते सांगा फक्त. या अशोकराव यांच्या मुलाचे कोण आहेत? वडील, बरोबर आहे? मुलाचे कोण आहेत? वडील. पत्नीचे कोण आहेत? पती. बापाचे कोण आहेत? मुलगा. बहिणीचे कोण आहेत? भाऊ. भाच्याचे कोण आहेत? मामा. मग आता हे 10 आहेत का? अशोकराव तर एकच आहे ना. एवढं कसं काय? मामा पण तेच, भाऊ पण तेच, पती पण तेच, मुलगा पण तेच. तुम्ही नातं कोणतं जोडलं त्याच्याहून त्यांचं ठरेल. तसं तुम्ही देवाला कोणत्या भावनेने जोडलं तो देव तुम्हाला तसा दिसेल. अनंत रूपे अनंत वेशे दिखरे नाताशी, दिखरे नाताशी. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी, देखिले म्या त्याशी. बाप रघुमा देवरू, बाप रघुमा देवरू कुणा बाणली कैसी. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, तो हा उभा विटेवरी. शंख चक्र गदा, शंख चक्र गदा पद्मा सहित हरी. सुनील दादासाठी टाळ्या वाजवा. वा. देव ते तुमचं असलं की गाव वाटण सांगणं कमी होते, असं येते. हा. देव नटला नाना परी, भरोनी उरला चराचर. मग ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे. आणि महाराज म्हणतात ते आमच्या कुळाचं दैवत आहे. विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठला विता गोत चित. विठ्ठल पुण्याने पुरुषार्थ, आवडे मात विठ्ठलाची. तुका म्हणे ज्याचे सनकाधिका ध्यात, ते आमचे कुलदैवत पांडुरंग. मग तुकाराम महाराज देवीला शरण जातात हे खरं आहे, पण एकनिष्ठतेत बाधा येत नाही. कारण ती देवी पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे. त्या देवी
केली ठावे संताने. महाराज म्हणले त्या देवीची ओळख आम्हाला संतांनी करून दिली. ऐका बरं का, संताशिवाय जगातल्या देवाची ओळख होणं शक्य नाही. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही. बोलत चला, हे सोनं आहे कोणाकडे गेल्यावर कळेल? बोला, सोनाराकडे. म्हणजे सोन्याची ओळख करून घ्यायची असेल तर सोनाराकडे जावं लागेल. मुलाला बापाची ओळख करून घ्यायची असेल तर कुणाला विचारावं लागेल? आईला. ऐका, आईशिवाय बापाची ओळख नाही, सोनाराशिवाय सोन्याची ओळख नाही. तसं शंकर महाराजाशिवाय तुम्हाला देवाची ओळख नाही. जर शंकर स्वामी महाराज इथं आले नसते तर आपल्याला एवढा परमार्थाचा लढा लागला असता का? नाही. हे उपकार स्वामी महाराजांचे आहे, लक्षात ठेवा बरं का. संताशिवाय जगातला देव कळणं शक्य नाही. संत देवाला म्हणले, देवा तू मोठेपणात येऊ नको, आमुचेनी भावे तुझं देव पण. हे का विसरूनही राहिलंस? अरे आमच्यामुळं तुला देव पण आहे, नाही तर तुला कोण विचारला असतं? आम्ही ओरडून सांगितलं या लोकाला तू पांडुरंग आहे म्हणून, बरोबर आहे ना? मी सांगेन तुम्हाला, लक्षात ठेवा. काही माणसं आम्हाला म्हणतात, महाराज आमच्यामुळं गाड्यांनी फिरायले हो तुम्ही. बरोबर आहे, नो डाऊट, याच्यात काहीही शंका नाही. समाजानं आपल्यावर डोक्याला घेतलंय म्हणून आपण इथे आहे. लक्षात आलं? मला एक दिवस बायको सहज म्हणे, का हो तुम्ही कीर्तन केलं नसतं तर काय केलं असतं? सहज प्रश्न येतो पण त्याच्यात अर्थ मोठा आहे. नसतं वाजवला अनिल महाराज मृदंग तर काय केलं असतं? नसता दिला गोड आवाज देवाने कैलास ओंकार महाराज तर आपण काय केलं असतं? त्याचे उपकार फिटणार नाही. आम्ही गाडीत येता येता चर्चा केली. काल त्या लोकांनी, मी ज्या गावात गेलो, असं एक जवळ 100-200 मीटर रांगोळ्या, फटाकडे, सगळे पोरं स्वागताला. मी महाराजांना रात्री विषय आमचा चर्चेत म्हणलं, किती प्रेम करावं या लोकांनी आपल्यावर. अरे सोन्यासारखं जीवन आहे आपलं, कोणाच्या पदरात नाही महाराज आहे. चांगले चांगले लोक श्रीमंत एक हार घालून घ्यायला तर असतात. कोटीनं खर्च करतात श्रीमंत माणसं की लोकांनी आपलं नाव घ्यावं. आपल्याला लोक पैसे देऊन आपली वाहवा करतात. अजून किती द्यायला पाहिजे लोकांना? हे जनतेचं प्रेम आहे, पण हे प्रेम ज्ञानोबा तुकोबारायामुळे आहे. ज्ञानोबा तुकोबारायामुळे. जर ज्ञानोबा तुकोबाराय आमच्या जीवनात नसते तर कोण विचारलं असतं, अरे कोण सानप महाराजन, कोण कैलास महाराजन, कोण ओंकार महाराज? ज्ञानोबारायानं जवळ घेतलं, समाज आज डोक्यावर घेऊन नाचतोय आपल्याला. त्या ज्ञानोबारायानं जवळ घेतल्यामुळं लोकांनी आम्हाला दुबईला सुद्धा कीर्तनाला नेलं. ही ताकद परमार्थाची. काय करायला पाहिजे महाराज? मी 22 तारखेला माझ्यावर आई वडिलांचा मी खूप मोठा उत्सव केला आणि काय जनतेने द्यावं हे त्या दिवशी मला पावती कळाली. चला, ज्यांचं येणं झालं नाही त्यांच्या मनात ती खंतच आहे. विनोदाचा भाग सोडा, नाही खरंच आहे, हा विनोद नाही. ज्यांचं येणं झालं नाही त्यांच्या लाख अडचणीच होत्या, पण ते शरीरानं जरी तिकडं असले तर मनानं त्या कार्यक्रमात होत्या, मनाने त्या कार्यक्रमात होते. पण लक्षात ठेवा, मला त्या दिवशी कळलं की अरे तेलंगणा कर्नाटकातून सुद्धा लोकांनी नुसत्या फेसबुकवरच्या निमंत्रणाने यावं, 10-15 आमदारांनी यावं, 2-3 जे हे 7 दिवसाचे महाराज इथे आहे ना, ते तिथं कीर्तनात टाळ घेऊन उभे होते. हे केवळ माझ्या मैत्रीमुळं आणि प्रेमामुळं होते. लक्षात ठेवा. मला सांगायचं काय द्यायला पाहिजे ज्ञानोबारायांना आपल्याला? अजून ह्या काय द्यायला पाहिजे? हे सगळे उपकार ज्ञानोबारायांचे. महाराज आपण आपलं शरीर जरी समाधीवर सोडलं ना तर ज्ञानोबारायाचे उपकार फिटणार नाही, आपल्याला फिटणार नाही. म्हणून देवानी जवळ घ्यावं. माऊली तुमच्यामुळं आमची किंमत आहे ना, ज्ञानोबारायांमुळं आज आपल्याला समाज मानणार आहे. अरे किती महाराज चुकतात तरी लोकांची संप्रदायाची श्रद्धा कमी नाही आहे. जो चुकला तो संपला, संप्रदाय कुठं संपला? संप्रदाय संपत नसतो. काय म्हणतात संप्रदायाचं वाटोळं केलं या लोकांना. म्हणत जाऊ नका असं. संप्रदायाचं वाटोळं होणार नाही, ते ज्ञानोबा तुकोबारायाचा संप्रदाय आहे, आयऱ्या गैऱ्याचं नाही महाराज. संप्रदायात राहून चुकीचं वागणारा संपला, संप्रदाय कुठं संपला? अरे ज्ञानोबारायांचा सोहळा आज वाढतोय, तुकाराम महाराजांचा सोहळा आज वाढतोय, कमी कुठं झाला? ही ज्ञानोबा तुकोबारायांची कृपा आहे. ज्याचा पाया ज्ञानोबाराय आहे तर कळस तुकाराम महाराज आहे, तो साधा संप्रदाय नाही, साधा संप्रदाय नाही. देवाला म्हणले, देवा तू आमच्यामुळं तुला देव पण आहे. हे बघा, कार्यकर्ते म्हणून नेता आहे, कार्यकर्ते म्हणून नेता आहे.
कार्यकर्ते म्हणून नेता आहे, श्रोता आहे म्हणून वक्ता आहे, आणि संत आहे म्हणून देव आहे. संत देव, अरे ज्याचा कार्यकर्ता मोठा तो नेता मोठा, ज्याचा श्रोता मोठा तो महाराज मोठा. महाराज मोठा कशावर? ज्याचा श्रोता मोठा तो महाराज मोठा, ज्याचा कार्यकर्ता मोठा तो नेता मोठा, आणि ज्याचे शंकर स्वामी महाराजासारखे संत मोठे त्याचा देव सुद्धा मोठा आहे. महाराज म्हणले तो या देवाचाही देव बळीया माझा पंढरीराव. एवढा मोठा म्हणा, लक्षात ठेवा. संताशिवाय जगातल्या देवाची ओळख होणं शक्य नाही. नामदेवरायाच्या जीवनातलं उदाहरण घ्या. 24 तास देवाच्या सोबत राहणारे नामदेवराय. आळंदीत संत सभा भरली, त्या संत सभेत मुक्ताबाईनं गोरोबा काकाला सांगितलं, काका तुम्हाला कच्च्या पक्क्या मडक्याची ओळख चांगली आहे, याच्यातलं कच्चं मडकं कोणतं आहे बघा. आणि त्या बसलेल्या संत मंडळीपैकी नामदेवरायाला कच्चं ठरवलं. नामदेवरायाला राग आला. 24 तास देवाच्या सोबत मी राहतो आणि मी कच्चा. सरपंचाच्या सोबत राहून शेततळ पास होत नसेल तर फायदा काय? अहो तुमचे कागदपत्र बसत नाही, पण तुमच्या सोबत राहतो, तुम्ही बसवा. सभेचा त्याग केला नामदेवरायानं आणि कुणाकडे आले? पांडुरंगाकडे. पांडुरंगा, काकाने मला सभेमध्ये कच्चं ठरवलं, मी कच्चा आहे. पांडुरंगाने सांगितलं, नामा तू कच्चाच आहे. मग कुणाकडे गेल्यावर पक्का होईल? म्हणले तुला सानप महाराजाच्या जिल्ह्यात जावं लागेल. हिंगोली जिल्हा, औंढा नागनाथ तालुका, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग औंढ्याला आहे. तिथं विसोबा खेचराचे पाय धरावे लागतील, तेव्हा तू पक्का होशील. नामदेवराय पंढरपूरवरून औंढ्याला आले. औंढ्याला काय झालं होतं बघा, जी महादेवाची पिंड आहे ना, त्या महादेवाच्या पिंडीवर विसोबा खेचर पाय ठेवून झोपले होते. नामदेवरायाने हे दृश्य पाहिलं आणि तळपायाची आग मस्तकाला गेली आणि माघारी निघाली. विसोबा खेचराने आवाज दिला, ओ नामदेवा कुठे जात आहे? म्हणे चुकीच्या पत्त्यावर आलो होतो, आता बरोबर माघारी चाललो. म्हणे कसं काय? देवाने मला तुमच्याकडे पाठवलं होतं, तुमचे पाय धरल्यावर पक्क होईल असं सांगितलं. अहो पण तुम्हाला देव काय ते कळत नाही. महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलात, तुम्ही आंधळे झालात का? उठी उठी प्राणी आंधळा तू का रे, देवावरी पाय ठेवेले? विसोबा खेचर म्हणले, नामदेवा जातात जा, फक्त माझे पिंडीवरचे पाय तुमच्या हाताने उचलून खाली ठेवा मग जा. विसोबा खेचराचे पिंडीवरचे पाय उचलले नामदेवरायानं आणि ज्या जागेवर पिंड नव्हती त्या जागेवर ठेवाय गेले. चमत्कार बघा, तिथून खालून आपोआप पिंड निघाली. असं 1-2 ठिकाणाहून नाही, 12 ठिकाणी पिंड निघाली. जेथे जेथे ठेवी पाय तेथे तेथे महादेव. मग नामदेवरायाला कळलं, अरे यांनी यांचे पाय देवाच्या डोक्यावर ठेवले नाही, तर देवानंच यांना डोक्यावर घेतलेला आहे. लक्षात आलं? आणि जिथं संताचे पाय असतात तिथंच देव असतो. नामा मने खेचरा पायी ओळखी झाली सर्वा ठाई केली ठावे. संताचे केली कुळदेवी केली ठावे संताने. संतामुळं यथार्थ स्वरूपाच्या देवाची ओळख झाली. माझ्याकडे लक्ष द्या बरं का, संताशिवाय जगातला देव ओळखता येणं शक्य नाही. ज्या नामदेवरायाला देवाची ओळख विसोबा खेचराने करून दिली, त्याच नामदेवरायानं देवाची ओळख रुक्मिणी मातेला करून दिली. एवढंच उदाहरण सांगणार आहे आणि थांबणार आहे. माझ्याकडे लक्ष द्या. बलिप्रतिपदेचा दिवस आहे मायाव. बलिप्रतिपदा माहिती आहे कधी असतं? दीपवाळीचा पाडवा. त्या दिवशी काय करायचं असतं? ओवाळायचं असतं. कुणी कुणाला? तुम्ही ब्रह्मचारी आहेत का सगळे? बोला, कुणी कुणाला ओवाळायचं असतं? बहिणीनं भावाला भाऊ बीजेला. प्रतिपदेला कोणी कोणाला ओवाळायचं? प्रतिपदेला नवऱ्यानं बायकोला ओवाळायचं असतं. बरोबर आहे? नाही, बायकोनं नवऱ्याला ओवाळायचं असतं. जाऊ दे.
इथून मागे आता गेला असेल ते ओवाळलं नसेल तर जाऊ द्या, पण येणारी बलिप्रतिपदा लक्षात ठेवा. बलिप्रतिपदा आली का बायकोला आठवण करून द्यायची. अनिल महाराज बायकोला म्हणायचं, ए प्रतिपदा ओवाळायचं नाही का? ऐकली तर ठीक आहे, नाही ऐकलीत भांडायचं नाही. आपणच ताट करायचं, कणकीचा दिवा करायचा, देवळीत ताट ठेवायचं आणि मान फिरून घ्यायची. येथे कोणाची चाली ना, बरोबर आहे ना. तुम्ही किती मोठ्या मेशा ठेवा, घराच्या बाहेर पडताना आशा पिळायच्या, घरी येताना आशा पिळायच्या, शेणे दाबूनच घरी यायचं, बरोबर आहे. बायाच्या तोंडाला लागायचं, त्या नाही म्हणतात बघा, बायाच्या तोंडाला लागायचं नाही. त्या उपवाशी राहतील पण बिना बोलण्याच्या राहणार नाही. मला ते एकानं व्हॉट्सअपला पाठवलं, ज्याची बायको मुकी तो सर्वात सुखी. मला बऱ्याच दिवस कळत नव्हतं लोक पेट्रोल भरताना बायकोला पंपाच्या बाहेर का सोडतात. बऱ्याच दिवसांनी लक्षात आलं, तिथं लिहिलेलं असतं, आग लावणाऱ्या वस्तू दूर ठेवा. आणि झाल्यावर कळतं माणसाला की पळत. लक्ष द्या. रुक्मिणी माता म्हणे, देवा मी आज तुम्हाला ओवाळणार आहे. भगवंत म्हणले, ओवाळ, मी कुठं नाही म्हणतो. आणि देवाला ओवाळायला ताटा नाही गेल्या. तोपर्यंत पंढरपुरातल्या सर्व भक्ताला देवाने रावळात बोलवलं आणि आपलं रूप सर्वांना दिलं. जसा देव तसे भक्त बनवले आणि लाईनीत उभे राहिले. रुक्मिणी माता ताट घेऊन आल्या, पाहतात तर काय रावळात सर्व देवच देव. आता आपला नवरा कोणता ओवाळायचं कुणाला? लाजल्या. लाजले गे माया आता कवना ओवाळू, आता कवना ओवाळू, तिकडे पाय तिकडे लाजले गे माया आता कवना ओवाळू, जिकडे पाय तिकडे चतुर्भुज गोपाळू. आता वळायचं कोणाला? लाजल्या. त्याचं वर्णन काकड्याच्या अभंगात आलं. आता काकडा म्हणजे काही झोप येत नाही म्हणून नाही, त्याला ह्या घटना घडलेल्या आहे. पण आता काकड्याचं अवघड आहे. आता ज्याला काकडा पाठ आहे त्याचा उठायला कटाळा, ज्याचा आवाज चांगला आहे, ज्याला काकडा पाठ आहे त्याला उठायचा कटाळा, आणि ज्याला येत नाही त्याला झोप येत नाही. काकड्याला असा गोड आवाज ऐकायला मिळाला तर नशीब. काकड्याचा आवाज कोंडू कोंडू धरीन जीवे, कौर कोंडू धरतो तू, सोड मोकळा. पण जे काकडा करतात त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. नये जरी तुझ मधुर उत्तर दिधला सुस्वर नाही देवे, नाही तयावीन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. काही म्हणतात आम्ही रागात गातो, रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा. काही म्हणतात आमची नेमाची वारी आहे, नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा. देवाला नेमापेक्षा प्रेम, थोर प्रेमाचा भुकेला. म्हणून म्हणतात, काहे तेरे आँखियों में पानी, काहे तेरे आँखियों में पानी पानी पानी, कृष्ण दीवानी मीरा प्रेम दीवानी, दीवानी 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 ओ मीरा प्रेम दीवानी, मीरा कृष्ण दीवानी ओ मीरा प्रेम दीवानी, मीरा कृष्ण दीवानी, दीवानी दीवानी मीरा दीवानी, दीवानी दीवानी मीरा दीवानी, मीरा प्रेम दीवानी. काहे तेरे अखियों में काहे तेरे अखियों में पानी पानी पानी, कृष्ण दीवानी मीरा प्रेम दीवानी, कृष्ण दीवानी मीरा प्रेम दीवानी, दीवानी दीवानी दीवानी. काहे तेरे अखियों में काहे तेरे अखियों में पानी पानी पानी, कृष्ण दीवानी मीरा प्रेम दीवानी. काकडा करणारी प्रेमी मंडळी असते. ते काकड्यात त्याचं वर्णन आलं. लाजल्या रुक्मिणी आता कोणाला वळायचं, तेवढ्यात नामदेवराय आले. नामदेवराय लाडके होते, यायला उशीर झाला. रुक्मिणी मातेने आवाज दिला, ओ नामदेवा इकडे आहे. बोला साहेब काय म्हणता. याच्यातला आपला देव कोणता आहे तेवढा ओळखून दाखवा. नामदेवराय म्हणले, हळू बोला, इम्प्रेशन डाऊन होण्याचा प्रश्न आहे. नवरा ओळखता येऊ नये याच्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट आहे का. रुक्मिणी माता म्हणल्या, चेष्टा करायची वेळ नाही, मला खरंच आपला देव ओळखायला आहे ना. नामदेवरायानं सर्वांकडे पाहिलं, सर्व दिसायला सारखे होते.
पण एका ठिकाणी थोडा घोळ झालता. काय घोळ झालता ऐका. सर्व दिसायला सारखे होते, पण भृगु ऋषीनं मारलेली छातीवरची लात, त्या लातेचा जो ठसा होता तो एकट्या भगवंताच्या छातीवर होता, बाकीच्या सोंगाड्या यायच्या. नामदेवराय म्हणले, आईसाहेब ते कोपऱ्यातलं गिराईक आपलं. रुक्मिणी माता ताट घेऊन निघाल्या, पण घाबरतच. नामदेवरायाकडे पाहिजे, तिकडे पाहिजे. नामा रॉंग नंबर लागला तर अवघड होईल. बरं रॉंग नंबर लागला तर अवघड होईल. अहो ते प्रतिपदेचं ताट आहे ना, प्रतिपदेचं ताट दुसरीकडे गेलं तर पातिव्रत्य धर्म नष्ट होईल ना. ते काय भाऊबीजेचं ताट थोडंच आहे. भाऊबीजेचं ताट कुणीकडे जाऊ द्या, वाढून वाढून एक भाऊ वाढन. नाही कळलं का तुम्हाला. चुकून भाऊबीजेचं ताट दुसरीकडे गेलं तर चुलत भाऊ म्हणता येईल. चुकून प्रतिपदेचं ताट दुसरीकडे गेल्यावर चुलत नवरा म्हणता येईल का. नाही ना. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, खुर्द आणि बुद्रुक, सरपंच, उपसरपंच, सभापती, उपसभापती, पती, उपपती, अशी आपत्ती जाणू नको. म्हणे आईसाहेब बिनधास्त जा. वैजयंती माळ गळा याच्यामुळं महाराज नाही आल्यावर नाराजी होती. एवढा गोड कशाला म्हणतो आहे का नाही. लक्षात ठेवा. महाराज म्हणजे अतिशय. वैजयंती माळ गळा श्रीवत्सलांचन विष्णुदास नामा येणे दाविली खून केली ठावे संतानी बर्वे झालो शरण गेलो उगविलो संकटी अनिला रूपा बळे करोनी खळी हरिदासी तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो बर्वे झालो शरण गेलो उगविलो संकटी विठोबार कुमार करा. 1 मिनिट सर्वांनी. महिला पुरुष जेंट्स लेडीज मेल फिमेल बाया माणसं गडी माणसं आव हैव याडी डोकरा एकदम सरळ करा. आलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा आलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा आलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा
शंख वाजलाच पाहिजे ना, आहे का? वा, छान भजन केलं, धन्यवाद. बोलण्यासारखं भरपूर आहे, वेळ संपलेला आहे. हे दुश्मन घड्याळ रुक नाही रहा आहे. आज असं वाटतं 3 तास कीर्तन करावं, कारण एवढं सगळंच गोड मिळत नाही ना. आज वादक गोड, गायक गोड, साऊंड गोड, सप्ताह गोड, ऐकणारे पण गोड, पण आता जेवण आहेत, हे की नाही. त्यामुळं जाता जाता एकच आहे, आपला हा सुवर्ण महोत्सवी सप्ताह देसवडे या गावामध्ये 2 मिनटं शांत बसा. देसवडे या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्या असीम कृपेने हा सुवर्ण महोत्सवी उत्सव या ठिकाणी पार पडत आहे आणि 14 दिवसाचा आपला कार्यक्रम आहे. आज अर्ध्यापर्यंत आपण आलो, अजून 7 दिवस. काय तरुणांच्या डोक्यात ही संकल्पना यावी महाराज, त्या तरुणांसाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. वा. आणि त्या पोरांनी मला आग्रह केला, म्हणे महाराज आमचे पोरं आम्ही सप्ताह करणार आहे आणि तुमच्या मदतीची आम्हाला गरज आहे. म्हणलं दादा हो, तुम्ही कोणतं बी सहकार्य सांगा, बरोबर आहे ना. तुम्ही जर एवढा मोठा उत्सव करत असाल तर तुम्ही काय सहकार्य लागेल ते आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला करू. आज गावगाव तरुण पोरं सप्त्याकडे यायला लागले, ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. तरुण पोरा सप्त्याकडे यायला लागले, ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. आणि हे बघा, पोर ऐकून काही कमी जास्त गोष्टी होतील, पण ज्येष्ठांनी त्या सांभाळून घ्या. पोरं आहेत, करायला लागलेत, काही कमी जास्त होत राहतं, नाही तर लगेच म्हाताऱ्या माणसाने आम्ही का तुमच्यासारखे होतो, तू का साधा होता, हा साऱ्या गावाला तुझा बायोडाटा माहिती आहे, वय वाढलं म्हणून बोलत नाही लोक, एवढाच त्याचा अर्थ आहे, बरोबर आहे का नाही. त्याच्यामुळे करायला लागले पोरं पुढं होऊन तर आपण त्याचं कौतुक माना. मी एक सांगेन, लक्षात ठेवा, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, आणि या कार्यक्रमाला सहकार्य करा. मी तर म्हणतो या पोरांचा अजिबात मूड घालू नका, अजिबात नाही. ते जर पुढं होऊन एवढं करत असतील ना, तर ज्येष्ठांनी त्यांना सपोर्ट करून सांगा, पोर हो छान केलं तुम्ही. ती आयुष्यभर ही परंपरा जपल्याशिवाय राहणार नाही महाराज. आणि या कार्यक्रमात एवढ्या त्यांच्या उत्साहात जर तुम्ही डिस्टर्ब केलं ना, ते म्हणते यार कामच नाही आहे, फायदाच नाही आहे, सप्त्यान फप्त्यात पडणं काही फायद्याचं नाही आहे का नाही. म्हणून एक सांगतो, प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे. चांगल्या कामात चुका काढत बसू नका. चुका काढायच्या म्हणल्यावर कशातही निघत राहतात. त्या शिंदे साहेबांनी एसट्या फुकट केल्या आणि एक मीडियावाले एका बाईला म्हणे, कसा वाटला शिंदे साहेबाचा निर्णय, आता कधी माहेराला जाण, कधी या तुम्हाला पैसे लागणार नाही. ती बाई म्हणे काय धडाचा निर्णय नाही हा, काय फायदा एसट्या फुकट करून, मग माहेर गावात रिक्षा फुकट पाहिजे. वागत सांगू ना, असं असतं का. चूक काढायची म्हणल्यावर कशात निघत नाही. लय महाराज येऊन होता पाहिजे, पखवाजात येऊन होता पाहिजे, गायक येऊन होता पाहिजे, माईक येऊन होता पाहिजे, साऊंड इकडं पाहिजे होता, भोंग्यात इकडं पाहिजे होता. भोंग्याच घेऊन जाय, भोंग्यात या घरी, आणि येऊ नको पुन्हा इकडे. का चौकाशा करता तो माणसं. बरं जे जास्त देतं ते बेजार करत नाही, कमी देणार लय बेजार करतं. 11 रुपये वर्गणी देणार, पाहुण्या रावळ्या सगट पंक्तीला जेव्हा येणार, तांब्यात बुंदी घालून कुत्र्याला वाढण नेणार, आणि पुन्हा हिशोब विचाराया तयार राहणार, किती उरले. त्याला म्हणायचं तू 11 घेऊन जाय, आम्ही उरलेल्याचं पाहून घेऊ. एक वाक्य बोलतो तुम्हाला, चांगल्या कामाचं कौतुक करा. एखाद्यानं छान बंगला बांधला, आपल्याला वास्तुशांतील बोलवलं, आपलं काम काय, छान बांधला हो तुम्ही बंगला. आज नाही होत आमच्याकडून बांधणं, पण तुम्ही बांधला तरी आम्हाला आनंद आहे. कौतुक करा, जेवण करा, निघून जा, काम झालं आपलं. कौतुकही करत नाही, जेवणही करत नाही, तिथं जाऊन शहाणपणा करतं. पीओपीच जमली नाही, फरशीच बरोबर नाही, कलरच काऊन दिला नाही, फर्निचरच काऊन केलं नाही. तुझ्या संडाच्या दरवाजाला बादली ठेवावी लागते, तू तेवढी कडीची व्यवस्था करून घे, त्याच्या पीओपीचा आपण पाहून घेऊ. हे बघा, या सप्त्याला नाव ठेवणारानं याच्यापेक्षा मोठा करून दाखवावं आणि मग नाव ठेवा. ना 14 महाराज आणले ना, आपण 18 आणून दाखवायचे आणि तेव्हा बोलायचं, तोपर्यंत नाही. हे बघा, खंडन करणं सोपं आहे, मंडन करता आलं पाहिजे. एखाद्यानं चांगली 4 व्हीलर गाडी घेतली, आमच्या कैलासनं आता नवीन क्रेटा घेतली. मला विचारलं बरं, म्हणे बाबा आम्हाला गाडी, म्हणलं घे बाळा, एवढं रात्रंदिवस पळायचं आहे, फिरायचं आहे पाहिजे ना, सुरक्षितता आपल्याला पाहिजे. ड्रायव्हर पण ठेव, गरजेचं आहे, कारण सोपं नसतं गाडी प्रवास करणं. म्हणलं गाडी घेतली, अभिनंदन आहे, म्हणलं चांगली गोष्ट. आपल्याला पेढे काय बोलवलं, आता मला काय केलं त्यानं, काय पैसे मागितले का नाही, पण त्याचा मोठेपणा की मला विचारलं बाबा मला गाडी घे. मग आपल्याला काय 4 प्रेमाचे शब्द, अरे घे, कमी रमी पडलं तर मी आहे, तुला काही टेन्शन घेऊ नको, एवढं म्हणायला काय अडचण आहे. एखाद्यानं गाडी घेतली, पेढे काय बोलवलं, छान घेतली हो तुम्ही गाडी,
आज तुम्ही गाडी घेतली, सरपंच तुमची फॉर्च्युनर असल्यामुळं 10 मिनिटं अगोदर आलो का नाही? बरोबर आहे. तुम्ही गाडी घेतली तर आम्हाला आनंद आहे. पेढे खा, कौतुक करा, निघून जा, काम झालं आपलं. पेढे खात नाही, कौतुक करत नाही, 4 माणसं कोपऱ्यात घेतं आणि चर्चा करतं. हप्त्यावर घेतलीस, हप्त्यावर घेऊ दे, नाही तर सप्त्यावर घेऊ दे, तुला प्रॉब्लेम काय? देणारे द्यायला लागले, करणारे करायला लागले, तुझ्या पोटात गोळा उठायचं काही कामच नाही ना. बरोबर आहे. चांगल्या कामाला मदत करा आणि हे आपल्या धर्माचं काम आहे. हे धर्माचं काम आहे. याला कोणता मंडप म्हणतात? धर्म मंडप. हा साधा मंडप नाही, हा धर्म मंडप आहे. म्हणून महाराज याला धर्मा मंडपाचं रक्षण करणं आपलं कर्तव्य आहे. ज्या शंभू राजानं आल्या आपण राजांना हार घातला, ज्या शंभू राजानं, ज्या शिवाजी महाराजांना आपल्या धर्मासाठी मरण पत्कारलं, त्या धर्मात जन्म घेतलेली आपण माणसं आहे. ऐका, कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला, हे विसरता कामा. हे स्वराज्य जर मिळालं असेल तर ही छत्रपतीची कृपा आहे. ऐका, 33 कोटी देवाची अब्जावधी मंदिर आहेत, पण प्रत्येकाच्या हृदयात ज्यानं मंदिर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. एक मला म्हणे कीर्तनात शिवाजी महाराजाबद्दल बोलता, शिवाजी महाराज काही देव होते का? म्हणलं शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही, पण शिवाजी महाराजामुळं मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं मी गॅरंटीनं सांगेन. मंदिरातला देव सुरक्षित मिळत असेल तर हे उपकार राजांचे. बायकोसाठी महल बांधणारे खूप मिळतील, आईच्या स्वप्नाचं स्वराज्य उभं करणारा एक राजा होऊन गेला, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणानं लढले मावळे भरोसा त्या राजावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मना मनामध्ये भगवा झेंडा दिसल्यावर, जात पात ना धर्म मानला जगला माणुसकीवर. पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय श्रीराम. चैतन्याने जागावा, या चैतन्याने जागावा. ओम म्हणल्याच्या नंतर शांती मिळते, ओम म्हणल्याच्या नंतर शांती मिळते, राम म्हणल्याच्या नंतर पापातून मुक्ती मिळते, आणि छत्रपती म्हटल्यानंतर 100 वाघाची शक्ती मिळते. ही ताकद त्या नावात आहे. मला खूप काही बोलता येईल, वातावरणही गोड आहे, आणि मी आज लाचार झालो तुमच्या पुढं. मी 1 मिनिटही वेळेच्या पुढं जात नाही, 1 मिनिट सुद्धा बरं का. पण आज मी दादाला बोलवलं, म्हणलं 5-10 मिनिटं वाढवलं चालेल का? एवढं गोड वातावरण असल्यामुळं